नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी गुड न्यूज। शेतकरी मित्रांनो, जो पीक विमा आहे जो 2025 चा खरीप, तो शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यात त्याचा परतावा मिळणार आहे। या परताव्यासाठी या खरीप पीक विम्यासाठी हेक्टरी किती रुपये मंजूर झालेले आहेत, त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार, कोणत्या पिकांचा मिळणार, सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। व्हिडिओ बघण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला बघूया व्हिडिओ। नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विम्याचा परतावा हा जानेवारी पासून मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मागील खरीप हंगामात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारी पासून विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे। सध्या मूग उडीद या पिकाची कापणी प्रयोग संपून त्या पिकांच्या उत्पादनाची माहिती शासनाला पाठवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता बाकीच्या पिकांची माहिती पाठवण्याची कारवाई सुरू आहे। पीक कापणी प्रयोगानंतर आलेले उत्पन्न व मागील 7 वर्षातील चांगल्या 5 वर्षातील उत्पन्नाची तुलना करून त्यातून सध्याच्या अपेक्षित उत्पादनाची तुलना होऊन उंबरठा उत्पन्नानुसार जोखमीची रक्कम निश्चित होते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, मागीलचे नुकसान बघून आणि यावर्षीचे नुकसान बघून या नुकसानाची रक्कम ठरते। शेतकरी मित्रांनो, त्यातही प्रत्येक पिकासाठी मंडळे तालुके अधिसूचित करण्यात आले आहेत। त्यानुसार त्या मंडळ व तालुक्यातील पीक विमा भरलेल्या बांधित शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षित रक्कम दिली जाते। एखाद्या मंडळ किंवा तालुक्यातील सर्वच पिकांचे नुकसान झाले पण त्या ठिकाणी त्या पिकांसाठी अधिसूचित केलेले क्षेत्र नसल्यास विमा तिथे मिळत नाही। शेतकरी मित्रांनो, म्हणजे ज्या ठिकाणी पंचनामे योग्यरीतीने झालेले नाहीत त्यांना पीक विमा मिळणार नाही। आता कोणत्या तालुक्यातील किंवा मंडळातील किती शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळणार आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शेतकरी मित्रांनो, आता सध्याच्या स्थितीमध्ये कारवाई कोणत्या टप्प्यावर आहे ते बघूया। पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप हंगामातील पिकांची कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत। त्यात मूग उडीद सोयाबीन कापूस या पिकांचा समावेश आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा तूर व मका या पिकांची कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात आहेत। पीक कापणी प्रयोगानंतर त्या पिकांच्या आलेल्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठवण्यात आलेली आहे। बाकीच्या पिकांच्या उत्पादनाची माहिती डिसेंबर अखेर शासनाला पाठवली जाणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, येत्या 8 ते 10 दिवसात हे सर्व माहिती शासनाला पाठवल्यानंतर लगेच जानेवारी महिन्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पडणार। त्यानंतर अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न व मागील 7 वर्षातील उत्पादनाची सरासरी, त्यातून सध्याचे कमी आलेले उत्पन्न निश्चित होईल। त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मूग उडीद सोयाबीन कांदा तूर मका अशा पिकाचे उत्पन्न घेतले जाते। खरीप पीक विमा योजनेअंतर्गत काही पिकांची कापणी प्रयोग झाले आहेत, काहींची कापणी प्रयोग काही दिवसात होतील। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, डिसेंबर अखेरीस सर्व झाल्यानंतर हा पीक विमा जानेवारी मध्ये मिळणार आहे। त्यानंतर उत्पादनाची माहिती शासनाला पाठवली जाते। त्यानुसार नुकसानीचे प्रमाण निश्चित होऊन विमा कंपन्यांकडून पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचे नुकसान हे 50 ते 70% असेल तर तुम्हाला हेक्टरी 18,000 ते 27,000 पर्यंत मिळणार आहे। तुमचे नुकसान जर 100% असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 32,000 पासून ते 40-45,000 पर्यंत हेक्टरी हा विमा मिळणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।